साहित्याच्या योग्य प्रमाणात 30 लोकांसाठी मस्त मऊसूत आणि टम्म फुगणारी पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूयात. यामध्ये जास्त पुरण भरून सुद्धा मस्त टम्म फुगतात आणि नाजूक आणि मऊ अशा या पुरणपोळ्या बनून तयार होतात. सगळ्या साहित्याचं हे प्रमाण घेतलं तर सगळ्या पुरणपोळ्या अगदी परफेक्ट बनून तयार होतील. चला तर मग रेसिपी पाहूया. तर त्यासाठी इथे मी 1.5 किलो हरभऱ्याची डाळ 2 तास भिजत ठेवलेली होती. डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेतली, भरपूर पाणी यामध्ये घेतलं आणि 2 तास ही डाळ भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजवून घेतल्यामुळे लवकर शिजते सुद्धा, मऊ होते आणि पुरणपोळ्या पचायला सुद्धा हलक्या बनतात. आता थोडी थोडी डाळ 2 कुकरमध्ये मी काढून घेतलेली आहे. मोठा कुकर असेल तर सगळी डाळ एकत्रच शिजवून घेऊ शकता. यामध्ये छोटा 1-1 चमचा मीठ घेतलं. त्यानंतर प्रत्येकी अर्धा-अर्धा चमचा हळद घेतली आणि प्रत्येकी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. डाळ व्यवस्थित बुडेल इतपतच यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. कारण याची मी जास्त प्रमाणात येळवण्याची आमटी बनवणार नाही, त्यामुळे पाणी थोडंच वापरलेलं आहे. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता या पाण्याला सुरुवातीला उकळी काढून घ्यायची. उकळी आल्यानंतर असा पाण्यावरती फेस येतो. तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे यातलं ॲसिडिक प्रमाण खूप कमी होतं आणि त्यामुळे पुरणपोळ्या खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होत नाही. झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत पीठ भिजवून घेऊयात. तर इथे मी 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये 400 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. थोडासा यामध्ये मैदा वापरल्यामुळे लाटून घेताना किंवा भाजून घेताना पुरणपोळ्या तुटत नाहीत. मैदा न वापरता सुद्धा या पुरणपोळ्या बनवू शकता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलं आणि छान सगळं मिक्स करून घेतलं. हवं तर पाण्यामध्ये हळद मिक्स करून त्या पाण्याने ही कणिक भिजवून घेऊ शकता, म्हणजे पुरणपोळ्यांना चांगला रंग येतो. पण हळद जास्त वापरली तर पोळ्यांना थोडासा कडवटपणा जाणवतो. त्यामुळे हळद आज मी वापरलेली नाही. हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि फक्त घट्टसर भिजवून घ्यायचंय. 30 लोकांसाठी म्हणजे प्रत्येकी 2 म्हटल्यानंतर जवळजवळ 60 पुरणपोळ्या आज आपण बनवणार आहे. तर एवढ्या जास्त प्रमाणात कणिक भिजवून घेताना जास्त मेहनत करायची काहीच गरज नाही. एका मोठ्या भांड्यामध्ये ही भिजवलेली कणिक काढून घेतली. कणिक व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं. झाकण ठेवून फक्त 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. यामुळे मैदा आणि गव्हाच्या पिठातलं ग्लुटेन लगेचच रिलीज होतं. कणिक जास्त मळून घ्यायची किंवा रगडून घ्यायची काहीच गरज लागत नाही. 15 मिनिटानंतर पाण्यामधून ही अशीच कणिक मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायची. आता पाणी अजिबात न वापरता सुरुवातीला ही अशीच आपल्याला मळून घ्यायची आहे. ज्यावेळी यातला थोडासा ओलसरपणा कमी होईल त्यावेळी यामध्ये तेल घालायचं. पाण्यामध्ये ही कणिक भिजवून घेतलेली असल्यामुळे जास्त वेळ मळत बसायची गरज लागत नाही. आता इथे मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे. यातलं थोडं थोडं तेल कणकेमध्ये घ्यायचं आणि मळून घ्यायची. जोपर्यंत कणकेचा चिकटपणा पूर्णपणे कमी होत नाही किंवा जो ओलसरपणा आहे ना तो कमी होत नाही तोपर्यंत फक्त मळत राहायचं. जास्त वेळ लागत नाही. तेल घातल्यानंतर फक्त 4 ते 5 मिनिटातच याचा चिकटपणा नाहीसा होतो. पुन्हा फक्त 2 मिनिटे ही अशा पद्धतीने कणिक आपल्याला आपटून घ्यायची आहे. यामुळे याला रबरासारखं टेक्स्चर यायला खूप मदत होते. उरलेलं सगळं तेल यामध्ये घेतलं आणि पुन्हा हीच प्रोसेस करून घेतली. तर हे पहा 7 ते 8च मिनिटात कणिक आपली अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. अगदी मऊ अशी ही कणिक तयार झालेली आहे. जास्त वेळ मळून घ्यायची किंवा आपटून घ्यायची सुद्धा काहीच गरज नाही. आता एका भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलं. यामध्ये ही कणिक घेतली. वरून सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं. यावरती झाकण ठेवून बाकीची तयारी होईपर्यंत किंवा 1 तासभर भिजवून घ्यायची. कणिक जितकी चांगली भिजली जाईल पुरणपोळ्या तितक्याच अगदी परफेक्ट बनतात. कुकरच्या 3 शिट्ट्यानंतर थोडासा कुकर थंड झालेला आहे. एक कुकर मी शेगडीवर ठेवलेला होता आणि एक कुकर इंडक्शनला लावून घेतलेला आहे. डाळ अगदी मऊ शिजलेली आहे. यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं. तर एखाद्या चाळणीमध्ये ही डाळ काढून घ्यायची, म्हणजे सगळं पाणी निथळलं जातं. त्यामुळे पुरणामध्ये सुद्धा जास्त पाणी राहत नाही. पुरण सुद्धा अगदी परफेक्ट टेक्स्चरचं बनून तयार होतं. 5 मिनिटानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेतली. यामध्ये 1.5 किलो बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. डाळ आणि गुळाच्या एवढ्या प्रमाणात पुरणपोळ्या अगदी परफेक्ट गोड बनतात. गूळ शक्यतो बारीक चिरून किंवा किसूनच वापरायचा, म्हणजे डाळीमध्ये पटकन विरघळला जातो आणि पुरण बनायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. लो टू मीडियम फ्लेमवरतीच पुरण आपल्याला सतत हलवत बनवून घ्यायचंय. तर हे पहा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता हे फक्त आपल्याला आटवून घ्यायचंय. 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे आता घट्टसर झालेलं आहे. पुरणपोळी लाटताना पुरण न बाहेर येण्यासाठी पुरणाचं टेक्स्चर सुद्धा अगदी परफेक्ट असणं खूप महत्वाचं आहे. पुरण जास्त सैलसर किंवा जास्त घट्टसर असू नये. तर हे पहा झाऱ्याला लागलेलं पुरण पटकन खाली पडत नाही.
म्हणजे हे पुरण जास्त सैलसर सुद्धा नाही किंवा जास्त घट्टसर सुद्धा झालेलं नाही. गॅस मी बंद केलेला आहे. 2 चमचे वेलची पूड आणि 1 चमचा जायफळाची पूड यामध्ये घेतली. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. या दोन्ही गोष्टीमुळे पुरणाला अतिशय छान चव येणार आहे. पुरण जर चवीला चांगलं बनलं असेल तर पुरणपोळ्या अतिशय छान लागतात. पुरण थोडंसं थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं. तर पुरण वाटायच्या जाळ्यामध्येच थोडं-थोडं हे पुरण मी काढून घेतलं आणि पेल्याच्या बुडाच्या साहाय्याने या पद्धतीने पुरण वाटून घ्यायचं. पूर्णपणे थंड झाल्यानंतर पुरण आणखी थोडंसं घट्टसर बनतं. तर थोडं-थोडं पुरण घेऊन हे वाटून घेतलेलं आहे आणि हे पहा अगदी मऊसूद आणि परफेक्ट टेक्स्चरचं पुरण तयार झालेलं आहे. एका मोठ्या ताटामध्ये हे काढून घ्यायचं. तर याच पद्धतीने थोडं-थोडं पुरण जाळ्यामध्ये घ्यायचं आणि पेल्याच्या साहाय्याने वाटून घ्यायचं. तर सगळं पुरण वाटून झालेलं आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. भरपूर दिवस हे पुरण छान टिकतं. 1 तासानंतर कणिक सुद्धा छान भिजलेली आहे. हे पहा अगदी रबरासारखं याला टेक्स्चर आलेलं आहे. त्यामुळे पुरणपोळ्या लाटून घेताना किंवा भाजून घेताना अजिबात तुटणार नाहीत. आता फुलके बनवण्यासाठी साधारण कणकेचा जितका आपण गोळा घेतो तेवढा मी करून घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा 1.5 पट इथे मी पुरण घेतलेलं आहे. कणकेच्या गोळ्याला थोडंसं पीठ लावून अशी वाटी करून घ्यायची. पुरणाचा गोल गोळा करून न घेता या पद्धतीने थोडासा लांब असा रोल करून घ्यायचा. म्हणजे या कणकेच्या वाटीमध्ये व्यवस्थित स्टफ करून घेता येतो. पुरण यामध्ये भरून झाल्यानंतर कणकेच्या सगळ्या बाजू एकत्र आणायच्या आणि हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. जादाचा कणकेचा भाग काढून घ्यायचा. आता या गोळ्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं. लगेचच याला लाटायचं नाही तर हलक्या हाताने थोडंसं थापून घ्यायचं. मध्यभागापासून कडेपर्यंत असं थापून घ्यायचं. म्हणजे पुरण आत्ताच कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं. आता हलक्या हाताने लाटण्याच्या साहाय्याने पुरणपोळी लाटून घ्यायची. म्हणजे सगळं पुरण सगळ्या बाजूंनी काठापर्यंत व्यवस्थित पसरलं जातं आणि सगळ्या बाजूंनी पुरणपोळी एकसारख्या जाडीची बनून तयार होते. एकदा ही पोळी एकसारख्या जाडीची सगळ्या बाजूनी लाटली गेली, की याचे काठ आपल्याला पातळ लाटून घ्यायचेत. भाजून घेताना टम्म फुगल्यानंतर याचे काठ कच्चे राहायची शक्यता असते. त्यामुळे काठ अजिबात जाड ठेवायचे नाहीत. त्यामुळे याचे काठ सुरुवातीलाच पातळ लाटून घ्यायचे. म्हणजे कच्चे सुद्धा राहत नाहीत आणि पुरण सुद्धा काठापर्यंत छान पसरलं जातं. तवा चांगला गरम झाल्यानंतर थोडंसं तूप लावून घेतलं. आता थोडं-थोडं तूप लावून दोन्ही बाजूनी हलकेसे डाग पडेपर्यंत पुरणपोळी भाजून घ्यायची. पुरणपोळी छान नाजूक होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तवा चांगला गरम असावा. तव्याचं टेम्परेचर व्यवस्थित नसेल किंवा कमी असेल, तर पुरणपोळ्या फुगतात पण मऊ बनत नाहीत, थोड्याशा कडक बनतात. त्यामुळेच तवा चांगला गरम झाल्यानंतरच यावरती पुरणपोळी घ्यायची. तर हे पहा पुरण भरपूर भरून सुद्धा पुरणपोळी मस्त टम्म फुगलेली आहे. दोन्ही बाजूला 1-1 चमचा तूप लावून घेतलेला आहे. तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता. तूप वापरल्यामुळे पुरणपोळीला चव सुद्धा चांगली येते आणि पचायला सुद्धा हलक्या बनतात. तर याच पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या करून घ्यायच्या. घरीच 30 लोकांसाठी पुरणपोळ्या बनवणार असाल किंवा फूड ऑर्डरसाठी पुरणपोळ्या बनवणार असाल, तर सगळ्या साहित्याचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. अतिशय चविष्ट आणि मऊसूत पुरणपोळ्या बनून तयार होतात. पुरणपोळ्या थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ राहण्यासाठी तव्यामधून पोळी काढून घेतल्यानंतर हलकीशी गरम असतानाच त्याच्यावरती एखादं कापड झाकून ठेवायचं. म्हणजे पुरणपोळ्या कडक राहत नाहीत, थंड झाल्यानंतर सुद्धा मऊसूत राहतात. तर या पद्धतीने 30 लोकांसाठी या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि हे पहा पूर्णपणे या आता थंड झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता भरपूर पुरण असून सुद्धा अतिशय नाजूक आणि मऊसूत पुरणपोळी बनलेली आहे. सगळ्या पुरणपोळ्यांना मी तूपच लावून घेतलेलं आहे, त्यामुळे पाऊण वाटी तूप मला लागलेलं आहे. तर या पद्धतीने पुरणपोळ्या नक्की करून पहा, घरातल्या सगळ्यांना खूप आवडतील.